हो स्वामी
माझी सेवा दीन दुर्बळाची देवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये आपल्या आवडीचा विषय सांगून आपली मंगलता या ठिकाणी प्रतिपादन करतात. विठ्ठल सोंग झाले जास्त झाली आता करून घ्या, कारण कसं एवढं मोठं ते एवढी 4 फुटाची गादी मला असं वाटायला वरी जाऊ काय गाणं ऐकायचं. पण असो, आज आपल्या श्री माळसाकांत खंडोबारायाच्या सप्ताहातील प्रथम काय आहे तर दिवस आहे. प्रथम दिवशी माझ्या कोणत्या तरी एखाद्या जन्मामध्ये भगवंताची सेवा घडलेली असेल आणि त्या सेवेचं काहीतरी फळ श्री खंडोबारायानं माझ्या पदरात पाडलं. ही आपली आजची काय कीर्तन सेवा. विठ्ठल या ठिकाणी भव्य यात्रा महोत्सव आहे. श्री क्षेत्र सोनाटी ज्यांची भागवत कथा आहे असे श्री गणेश मामा असतील. त्याचप्रमाणे आजचे कीर्तनकार आणि कीर्तनकाराचं जे सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे स्वर्गीय शांताबाई जिजेबा देवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे बी मामाचे आपले नाव बी एकच गणेश मामा जिजेबा देवकर. आता काय करावं, अख्खं गाव मामाचं पुढं नाही मध्ये अख्खं गाव काय मामाचं. जास्त वेळ न घेता शंकर बाबा बरोबर आहे ना, टाकला गोटा जमलं. तर सर्वच माझ्यावर प्रेम करणारे सोनाटीकर वासी असतील, त्याचप्रमाणे नितांत माझ्यावर प्रेम करणारे आमचे दादा असतील, ऋतिक दादा असतील, या ठिकाणी मामा आहेत. दाजीबाई आता काय सांगावं, तुमचे आख्याचे चेहरे नाव माहिती आहे. चेहरे आणि चेहऱ्यामागचं नाव हे काय माहिती आहे. पण कार्यक्रमाची रूपरेषा सांगणे वक्त्याचा आद्य कर्तव्य पहिला दिवस आहे. तर कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्याच्या अगोदर मी एक नियम सांगेन की आपल्या शेजारचाच महाराज आहे, महाराजाचं ऐकते माणूस आहे का नाही. त्यावेळेस आपण आता इथून पुढे कीर्तनाला जाणार किंवा कीर्तन करण्याला सुरुवात करणार तर प्रत्येकाने मला सहाय्य म्हणून आणि प्रत्येक कीर्तनकाराला सहाय्य म्हणून थंडी कमी झाली टाळी वाजवायची आणि टाळी वाजवल्यानंतर टाळीसोबतच जप करायचा विठ्ठल विठ्ठल. ज्या झोप आली त्यानं खुशाल झोपायचं, जप करत करत झोपायचं. का जर भांड चांगलं झालं तर ज्ञान त्याच्यात आपाप उतरते. विठ्ठल कार्यक्रमाला उपस्थित माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे गावकरी असतील, ज्यांच्यामुळे हा स्थूलदेह प्राप्त झालेला असेल, आमचे वडील असतील, त्याचप्रमाणे माझ्यावर प्रेम करणारे सर्वच माझ्या गावातले भावकीतले बिवकीतले आखे धुऱ्याले असले धुऱ्यात नसले, ज्याच्यावर मी गेलो बोरं टोरले म्हणजे हरभरे येथे आणले ते सारे. आणि त्याचबरोबर मृदंगाची साथ करणारे आमचे शंकरदादा असतील. महाराज ही मंडळी म्हणजे लय मोठी, पण ही मंडळी मले ओळखतात हे त्याचं मोठी पण नाही का नाही. शंकरदादा असतील, आमचे ऋषिकेश दादा असतील, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमा झालेले गुळण उंडा देऊ देऊ आम्ही महाराज झालो आमचे सर्वच मित्रमंडळी असतील, ज्यांच्या साधनेला नमस्कार करून गाते श्रोते आणि पाहते, गाते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दृष्टीचे
चतुर विनोदी दोषिते चतुर विनोदी दोषिते चतुर विनोदी दोषिते सोहा भावे पूर्ण ज्ञाते सोहा भावे पूर्ण ज्ञाते सोहम भावे पूर्णनाथे सोहम भावे पूर्णनाथे या सकळाते विनवणे सकळाते विनवणे सकळाते विनवणे या सकळाते विनवणे करा विठ्ठल स्मरण 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 नामरूपी अनुसंधान नामरूपी अनुसंधान नामरूपी अनुसंधान गाते श्रोते आणि पाहते. आता हिच्यातून कोणी सुटलं का? आता जे सुटलं असन मायच्यान रे मला माफ करा, पण ज्यातून कोणी सुटलं नाही. असो अमोल दादा आहेत, सर्व महाराज मंडळी आणि ज्यांच्यापासून आम्ही म्हणजे थोडं म्हणायला लागलो, आमचे विष्णू बाबा बी येते, सर्व त्याच्या दाड्या ढवळ्या झाल्या, मग अण्णा बी ढवळं पांढरे ते कधी आणि हे लहान लहान ऋषितुल्य महात्मे यांच्या चरणी नमस्कार करतो आणि आपल्या अभंगाच्या भावाकडे वळतो. काय भाव लय झाला पण भावात भाव नाही. अभंगाच्या भावात फिरायचं म्हणजे भाव लागतो ना. आणि तुकोबारा सुद्धा म्हणजे ज्याला देवाकडे जायचं त्याला भावच लागतो, कारण की देवाकडे जात असताना भाव लागतो, भाव नाही लागत. विठाल भावाचा अभाव लागत नाही. थोडं असतेच ते, काय करणार. मी तरी मोठ्या व्यक्तींना म्हणत असतो, बाबा तुम्ही माझ्या पुढं बसू नका, तुम्ही बसली मग डोळे लावा वाटते, ठीक आहे नाही. असो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सरळ सरळ हा अभंग प्रत्येकाच्या पाठातला आहे. नाही पाठातला तर कान ऐकणीतला तरी आहे, आणि कान ऐकणीतला जरी नसला तरी मोबाईलला स्टेटसवर कधी मध्ये ऐकू येणारा आहे. या अभंगामध्ये श्री तुकोबाराय आपली आवड प्रतिपादन करतात. महाराज तुम्ही पांढरे डोक्यात आहे का? नाही. काय तसं पांढरे नाही तर का? पहिल्या दिवशी ज्यावेळेस साधा आम्ही पेरणी केली तर धुरकरी कसा लागतो? वजनदार. आणि तुमचं वजन तर बापा बापा, एक तर वजन नाही, दाढी हाय पण दिली नाही. असो अभंग पहिल्या दिवशी घेत असताना तो मंगलपर असावा. शास्त्र सांगतं मंगल अध्यानी, मंगल मध्यानी आणि मंगल अंतानी. 3 मंगल पहिल्यांदा पाहिजे, मंगल मधात पाहिजे आणि मंगल शेवटी पाहिजे. उपक्रम उपसंहारात पाहायचा असेल तर सरळ सरळ सत्यनारायण केव्हा करतात लग्न होऊ नाही? केव्हा करतात? सोनाटीचे लोक सोले भावनिके झाले काय? केव्हा करतात? मंगल लग्नाच्या बरं जाऊ दे, लग्न जिग्न आता सुरूच होणार आहे. पण शेतीत जर आपण गेलो तर ज्यावेळेस पेरणीला आपली तिफन धरली त्यावेळेस मंगल करतात. मग पेरणीला मंगल करतात. महाराज एवढा मोठा सप्ताह तेव्हा मंगल करावंच लागेल. आणि 3 प्रकारचं मंगल शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एक नमस्कार रूप मंगल, एक आशीर्वाद रूप मंगल आणि एक वस्तू निर्देश रूप मंगल. विठाला आशीर्वाद रूप मंगल या अभंगामध्ये साधलेलं नाही. त्यानंतर नमस्कार रूप मंगल या अभंगामध्ये साधलं नाही, तर या अभंगामध्ये श्री तुकोबारायांनी वस्तू निर्देश रूप मंगल साधलेला आहे. वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे काय? की ज्या मंगलामध्ये भगवंताच्या गुणाचं वर्णन, भगवंताच्या लीलेचं वर्णन, भगवंताच्या नामाचं वर्णन नाही तर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं असावं. मग या अभंगामध्ये भगवंताच्या कोणत्या स्वरूपाचं वर्णन केलं? सगुण की निर्गुण? स्वरूपामध्ये 2 प्रकार आहेत, एक सगुण आहे आणि दुसरा निर्गुण आहे. श्री तुकोबारायांनी या अभंगामध्ये पूर्ण अभंगामध्ये सगुणाचंही वर्णन केलेलं आहे आणि निर्गुणाचंही वर्णन केलेलं आहे. महाराज तुम्ही बोलले की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपली आवड सांगितली. आवड सांगताना इथं हे मंगल कुठून आलं?
तुकोबारायची जी आवड आहे ती आवडच मंगलकारी आहे. कारण की संतांना माहिती हित आणि अहित कशात. येड्या गवळ्या जर विचारलं बाबा मंगल करतो ते बारीत गेल्यावर काहीच्या काही म्हणते, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मंगल सुरू करायचं असलं श्री गणेशाय नमः ओम नमो जी आद्या आहे का नाही. आणि त्याचप्रमाणे लय अवघड कशाला सोपं सांगतो. कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर कोणता अभंग म्हणते सुंदर पहिलं भजन म्हणायचं शंकर दादा सुंदर ते ध्यान. मग यो अभंग माझ्या दृष्टीने वाटलं मंगलपर आहे. विठाल श्री तुकोबाराने या अभंगामध्ये मंगल साधलेले वस्तुनिर्देशक मंगल साधलेला आहे. त्याचप्रमाणे श्री तुकोबारांनी या अभंगामध्ये आपली आवड प्रतिपादन केलेली आहे. आवड आणि श्री तुकोबार काय असतं माहिती आहे का. भक्ताच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची ती असते फक्त आवड. आवडीशिवाय तुमचा परमार्थ शून्यच आहे. जर आवडी नसेल पण आवडी सुद्धा विचारकृत असली पाहिजे, विकारकृत नसली पाहिजे. विठाला 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 तुम्हाला मी झोप लागू देत नाही. मला सांगा उन्हाळ्यात काय जास्त खाते. साखरे तर साखरे जरा बाबा. मग असं असं ऊन झालं लाई लाई जीव करा. कसा तुमचा करते का जीव लाई 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 जीव करायला. मग काय करावं लागते. म्हणजे थंड पडेल असं काहीतरी खावा लागत. तसंच आपल्या शास्त्रानं सुद्धा जी आवड आहे ती आवड 3 प्रकारची केलेली आहे. का कोणात आवड असते आणि कोणात आवड नसते. पहिलं म्हणजे आवड जी असते किंवा नसते तर 2 जणात आवडच नसते बा. कोणत्या 2 जणात आवड नसते. एक जड वर्गामध्ये आवड नसते आणि दुसरी चेतन वर्गामध्ये आवड नसते. का जडामध्ये आवड नसते आणि चेतनामध्ये आवड नसते. कशी जड म्हणजे साखर घ्या आणि चेतन म्हणजे दही घ्या. साखर किती खाणार आपण उन्हाळ्यात. बरं साखर जास्त खाऊ शकतो का नाही. मूठभर खाऊ अर्धा किलो खाऊ दही. पण ते साखर आणि दही वेगवेगळं केलं आणि खाल्लं तर धकत नाही. मग दह्यात साखर टाकल्यावर गोडे नंबर 1 लागते. वा 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 हे का नाही. काय दही आणि साखर. तशी आवड बी आहे जी चेतनाच्या ठिकाणी निव्वळ निर्विकार जे परब्रह्म चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी आवड नसते. अर्जुना जेथ काहीच नाही तो प्रकृतीचा भ्रतार पाहिजे. जो प्रकृतीचा भरतात त्याच्या ठिकाणी काहीच नाही. आणि चेतनाच्या ठिकाणी आता सरळ सरळ खुर्चीच्या ठिकाणी आवड आहे का. खुर्ची कळतील तुम्हाला. 4 पाया असतात अशी बसायची खुर्ची. त्या खुर्चीला आवड आहे का. त्या खुर्चीवर गधे नाही हो माणसं महाजूमध्ये माणसं बसतात सर्कलमध्ये गधे बसतात. जर खुर्चीच्या ठिकाणी आवड असते ती म्हणलं असतं गधे माझ्या खुर्चीवर उतराव आणि माणसानं माझ्या खुर्चीवर म्हणजे माझ्या संबंधानं बसावं. खुर्चीच्या ठिकाणी आवड आहे का नाही. आणि निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी आवड आहे का नाही. मग आवड कोणाच्या ठिकाणी. आवड जे चैतन्य म्हणजे जड आणि चेतन मिश्रित जे त्याच्या ठिकाणी काय असते आवड असते. आणि अजूनही प्रकार पडतात बुवा. चेतनामध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात. आवड कोणाच्या ठिकाणी असते. विठाला 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 विठ्ठल. याच्यातही 2 प्रकार पडतात जड चेतन मिश्रित मध्ये. एक जीव जो अविद्या विशिष्ट चैतन्य जीव आणि जो माया विशिष्ट चैतन्य त्याला काय म्हणतात ईश्वर आणि देव. आता 2 ठिकाणी आवड आहे म्हणून मी म्हणतो मोठ्या लोकांना पुढे बसू नका असू द्या. मग आता देवाच्या ठिकाणी सुद्धा आवड आहे. अमोल बाबा देवाच्या ठिकाणी आवड आहे. नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस
विठ्ठल 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 देवाला आवडतं नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणजे देवाची आवडी पुढं आपला उपक्रम पाहायचा बरं माग माग पडायचं नाही जे माग पडले ते माग राहिले माग राहायचं ओय मया हो माग राहायचं आणि खळं गाऊन ठेवलं मग आता उद्या आहे भरा माग राहायचं नाही म्हणून साऱ्यांनी उद्यापासून या पण असो देवाला जे आवडतं श्री तुकोबाराय म्हणतात आवडे देवासी म्हणजे देवाच्या ठिकाणी सुद्धा आवड आहे बरं देवाच्या ठिकाणी आवड आहे एक पण आपण माया अविद्या विशिष्ट चैतन्य जीव आहे मग जीवाचे तर अनंत प्रकार आहे बापू तिच्या 4 प्रकार आहे जीवाचे 4 प्रकार पडतात एक अंडज ज्वारज स्वदेश आणि उद्वीज सोप्या भाषेत सांगू का कोंबडीचं त्यातून काय नाही ते पिलू ते अंडज ज्वारज म्हणजे आईच्या गर्भातून गायच्या कुशीतून जे येते ते स्वदेश म्हणजे म्हणजे ते कामापासून होतात बाप्पा ते ठीक आहे नाही आणि उद्बीज म्हणजे आपल्या शेतातील पिकं विठाल आता हे 4 प्रकार केले पण या 4 प्रकारामध्ये सुद्धा जे अंडज आहेत ते 21 लाख जारज 21 लाख कापू हे लय मोठं होते हो सोपं सांगा ना अनंत म्हणजे किती तुमच्या घरात कधी मुंग्या निघल्या का मुंग्या घाऱ्या मुंग्या आजीबाई निघल्या तुमच्या घरात कधी मुंग्या पाहिल्या कधी मुंग्या एखादं लेकरू जर रडत नसलं शाळेत डेंजर आहे नाही तुम्ही पहा मी तुम्हाला उदाहरण देतो बाळा तुकाराम महाराज आपल्याला काय म्हणलं चोट्टे म्हणते बाबा काय करा वैष्णव चोरटे असो इतके लहान लेकर डेंजर आहेत हे जर शाळेत गेले आणि एखाद्याने जर मारलं ना आपली ताकद जर त्याला लागत नसली तर ते काय करते माचीच घेते रिकामी माझी तिच्यात साखर टाकते ते वारुळा होते कुठं त्यात लाल मुंग्या घेते शाळेत गेलो त्याच्यात आणि मग त्या मुंग्या एका पिढीत किती बसत असतील बरं मोजता येतील का म्हणून माया म्हणजे अविद्या विश्व चैतन्य जो जीव आहे ते अनंत आहेत आणि मग आता हे सर्व जर अनंत आहेत तर प्रत्येकाची आवडी एक असेल का वेगवेगळी असेल समजा आता आपण मनुष्यच तुम्ही एवढे बसले सोले कोणाला आवडतात हातवरी करा कॅमेरा नाही फिरवत सांगा सोले प्रत्येकाला आवडतात म्हणजे आवड झाली सगळ्यांना पण आता सोले सगळ्याला आवडतात का एकालाच आवडतात जे सगळ्याला आवडते ते एकाला तरी आवडत नाही म्हणजे एकाला आवडते ते सगळ्याला आवडत नाही म्हणजे आपली जी आवडी आहे ती भिन्न आहे आणि संतांची जी आवडी आहे ती एक आहे विठाल संतांची आवडी कस काय एक आहे आणि श्री तुकोबार म्हणतात मला आवड आहे कस काय माझी आवड सांगतात ना श्री तुकोबार आहे आवड तुकोबार आहे म्हणतात सगळ्यांना जे आवडतं ते एकाला आवडत नाही एकाला जे आवडते सगळ्याला आवडत नाही श्री तुकोबार या ठिकाणी म्हणतात जे संत आहेत त्या संतांना सुद्धा एकच आवडते जर ते संत असतील तर आणि जर ते संत नसतील आणि त्यांचे विचार जर भिन्न असतील तर ते संत नाहीत का आवडी एक असली पाहिजे श्री तुकोबार म्हणतात आम्हालाही आवडते तुकोबार तुम्हाला आवडते हो नक्की काय आवडते तुकोबाराने अजून सांगितलं नाही नेमकं काय आवडतं श्री तुकोबाराय म्हणले आम्हाला आवडतं पण आमच्या आवडीत सुद्धा काय आहे तर फरक आहे विठ्ठल आमच्या आवडीत कसा फरक आहे तर आमची जी आवड आहे ती परस्पर विरोधी आहे का देवाला ज्यावेळेस संत पाहतात तर देवाला पाहत असताना संत तो माझा आहे म्हणून पाहतात आणि ज्यावेळेस देव संताकडे बघतो तर देव बघत असताना संतांचे कपडे पाहत नाही एक संतांची जात पाहत नाही
2 भक्ताचं ज्ञान पाहत नाही. 3 तर देव संताकडं भक्ताकडं पाहत असताना त्याच्या आतलं पाहतो. त्याच्या काय आत काय. जर त्याला हे सर्व सोडून मी आवडत असेल तर तो माझा भक्त आहे. आणि सर्व आहे उच्च कुळात जन्मलेला आहे, नाव आहे, पैसा आहे, गाडी आहे, सारं आहे, पण त्याच्या ठिकाणी जर माझ्या विषयीची आवडी नसेल तर ते निष्फळ आहे. कसं आहे माय, निष्फळ आहे. मी तुम्हाला सांगतो कस काय. तुम्ही पोळ्याच्या दिवशी स्वयंपाक करतात का नाही? करतात? खरंच करतात का नाही करत? ते काय म्हणतात ते वंड कपडे वंड पोळ्याच्या आदल्या दिवशी राहते आहे ना. पण पोळ्याला स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करत असताना तुम्ही सुगरण आहे, साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे, तुमच्याजवळ भरपूर आहे, स्वयंपाक भला मोठा केला आणि पाहुणे जेवायला बसले आणि पाहुण्याने तो खाल्ला नाही, तुमचं तोंड कसं होते हो? कसं होते? सुकून जाते की पाहुण्याने खायला पाहिजे. एवढं मी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत केला पोळ्याचा स्वयंपाक बरं. आणि या जे काही गुरकरी असतील ते त्यांनी खाल्ला नाही तर अंतकरण काय होते? काय होते अंतकरण? दुःख. यांनी का खाल्ला नसेल. तसंच देवाचं, तसंच देवाचं. देवाला तुम्ही सारं करत असले पण तुमच्या अंतकरणात नसेल ना मग ते शून्य. भगती बिना सब गुण जैसे लवन बिना सब व्यंजन जैसे. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम. हा भगती बिना सब सुख गुण जैसे लवन बिना सब व्यंजन जैसे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हे अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची. हे बाहे जोडी भावा. बाहे जोडी भावाची. हे अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची. बाहे जोडी भावाची. बाहे जोडी भावाची. देवा भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला. भावाचा भुकेला. अरे अरे देवा भावाचा भुकेला. वैकुंठ देवा भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला. देवाला काय लागतं? देव भावाचा भुकीला अंतरीची घेतो गोडी. आणि तुळशीदासजी म्हणतात सब सुख लवन व्यंजन जैसे. देवाला महत्वाचा तुमचा भाव आहे. भावाशिवाय देव मिळणेच नाही. भावे विन देव कळे निसंदेह. गुरुविना अनुभव. दादा म्हणलं तो लय गोड वाटलं त्यावेळेस. गुरुविन अनुभव कैसा कळेन, भावे विन देव निसंदेह कैसा कळे. विठाल विचारच करायचा नाही की आपल्याजवळ सर्व आहे पण देवाची कृपा होईल. देवाला तुमचा भाव लागतो. बाकी काही असलं नसलं तरी चालते.
देवाला तुमचा भाव लागतो. गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका. राग कला नहीं जानता तुका, राग कला नहीं जानता तुका, गिरिधर लाल तो भाव का भूका, लाल भाव का भूका. गिरिधर लाल तो भाव का भूका. देवाला फक्त काय लागतं म्हणून पाहायचं. लागली गोळी तर लागली, नाही लागलं टेन्शन घ्यायचं. आनंदी टेन्शन घ्यायचं नाही लागणार असो. गिरिधर लाल तो भाव का भूका. आता पहा, देव आपल्याकडे पाहत असताना आपल्यात काय पाहतो? भाव. आणि तुम्ही कपड्याला प्रेस मारून येता त्याचं काय करायचं मग? ते भावासाठी जे महाराज आमचा अण्णा तो कोण ठेवलं बापू, तो भेटला ना भो, दर्शन घ्या. प्रेस करायला गेलो, लाईन गेली. आता प्रेस जाऊ दे तिकडं, तसं जाऊ बाहेर आलो, लाईन आली. डबल गेलो होती, पण ती सुरू होईना. म्हणजे अण्णा पांढरे, दाढीच काळी होती. असू द्या. विठाला सांगायचं म्हणजे तुमच्या अंतःकरणातला देवाला काय लागतो? भाव लागतो. आता देव आपल्याकडे पाहत असताना भाव पाहतो, कर्म आपल्याकडे पाहत असताना भाव नाही पाहत. जे जे कर्म झाली त्याची भोगा उपजले मेले ऐसे किती. विठाला असो. तुलसीदासांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे. टाइम बी होत आला, स्वाट बट स्वीट पाहिजे असतं ना. पण कर्म पाहत असताना सोपं म्हणजे जशी भाजी केली तशी चवी खायला गोड वाटते, त्याला काय म्हणतात? कर्म. भाजी मीठ जास्त टाकलं खायला गोड लागते काय? कशी लागते? खारट. कर्म पाहत असताना देवाकडे तोंड घेऊन जायचं नाही. देवाकडे जात असताना भाव घेऊन जायचा. आणि देवाकडे तुम्ही कर्माचं तोंड घेऊन गेले की जे म्हणते तिकडं पाय नाही पुढे. देवाला भाव लागतो. तुकोबार आहे, तुम्ही भाव भाव करायला लागले, इथं भाव भाव व्हायची वेळ आली. तुमच्याजवळ भाव आहे का? तुकोबार आहे म्हटले माझ्याजवळ नाही, माझ्याजवळ भाव नाही. कमी कमी नाही का? मी तुकोबार आहे म्हटले का? म्हणजे बाबा मी तुकोबार आहे, माझ्याजवळ भाव नसेल मग तो आजोड आहे का? नाही, माझ्याजवळ भाव आहे. देवाला लागतो भाव. आणि भाव याचाच पर्याय शब्द म्हणजे आवडी. आणि तुकोबार आहे म्हणतात माझ्याजवळ आवड आहे, माझ्याजवळ भाव आहे. का? की माझा जो भाव आहे तो फक्त एकच आहे. अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया. हे वैष्णवात अवघी देवा वरी माया, अवघी देवा
पण तुम्हाला जे आवडतं ते कसं आवडतं तुकोबाराय म्हणतात मग ते आवडतं ते कसं येतं अभंगाच्या दुसऱ्याच्या तुळशीहार उत्तरार्धात आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर ओ तुळशीहार काशे पीतांबर तुळशीहार काशे पीतांबर तुळशीहार काशे पीतांबर तुळशीहार काशे पीतांबर आवड निरंतर याची दान आवड निरंतर याची दान आवड निरंतर याची ध्यान जय हो निरंतर याची तुळशीहार तुळशीहार निरंतर आवडे हेचे ध्यान कसं आवडते ते निरंतर कसं आवडते निरंतर आवडते महाराज लेकरू लहान असते पण त्याचे आजोबा म्हणा त्याच्यापेक्षा मोठे माणसं त्याच्या जवळचे माणसं तिथं असले खुर्चीवर बसले तर ते लेकरू त्या जवळ खेळते तिचं खाली जाऊन खेळते लांब कुठं खेळते जवळ बरं खेळताना ते ढुचुकण्या बी मारते म्हणजे कसं तसंच आहे तुम्ही माझ्यासाठी लय मोठे माणसं आहे तुम्ही मोठे का मोठे तुम्ही मला ओळखतात असं म्हणून यांच्यासोबत असं खेळ की खेळायला बी काय होते मजा येते नाही तर मग ते कसं तरी असं वेगळंच होते ते असो तुकोबाराय म्हणतात माझी आवडी आहे माझा भाव आहे माझं सर्वस्व श्री विठ्ठल आहे ह्याची ध्यान आवडे पण ह्याची कोणचं तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान आता तुळशीचा हार कासे पितांबर ह्यो पांडुरंगच असू शकतो असं काही नाही तुम्ही म्हणसाल कस काय याचा आपण पुढे मीमांसा करू पण अगोदर तुकोबाराय म्हणतात मला जे आवडतं ते कसं आवडतं तुकोबाराय म्हणतात मला ते निरंतर आवडतं आवडे निरंतर हेचे ध्यान तुम्ही म्हणसाल महाराज एक तर आवड कोणाजवळ नसते पहिलं आणि आवडी जर असली तर निरंतर आवडते असं काही नाही मला सांगा आपण आंघोळ केव्हा करतो पोळ्याला कोण म्हणजे बैल मानून आपण नाही बैल हो आपण जे सांभाळतो वाचार घ्यायचा बापू ना तुमची आवड एक का बदलत राहते खरं सांगा आपण जेव्हा मोठे होतो म्हणजे तुम्ही होता मी नाही होत सध्या मी लहान आहे आणि पटकन आपला नातू घेतो त्याचा मुका घेतो आपल्या आजी आगीच्या घेतो का आपण नाही का आवड जी तर ती आवड वयानुसार बदलते लहान असेल तर लहानपणी लेकराला ते गजानन दादा ते पाया खाली काडी घालत काडीचे 8चा 11 8चा 11 असा धरला एकूण असा पाय टेकवला आपल्या तुमच्या बाबासारखे की 8 घोड्या 8 घोड्या आहे का नाही
दृष्टांत लक्षात घ्या बरं. दृष्टांत आपल्यातले असतात, तो सिद्धांत आपल्यातला नसतो, ते बाहेरून आणावं लागत असतो. तसं घोडा आपण पायाखाली घेतो, खेळतो, पण ते एका वया मर्यादापर्यंत, आणि मोठ्यापणी तीच काडी हातात घेतो का पायात घेतो. आवड बदलली. लहानपणी काय होते, जसं मुलगा आहे, मुलाला लहानपणी फक्त आई बा हेची पिसे, आई आणि वडीलच लागते. ते का रडायला लागलं ना, त्याला आईच लागत. आई म्हणते तुले भावली देते, ते म्हणते सध्या थांब, सध्या नको, जेव्हा दिली तेव्हा तू बी लांब करतो मी, पण आता नको दे. आता काय पाहिजे, आई. आई पाहिजे. ही आवड त्याच्या वयाच्या मर्यादेपर्यंत असते. मग त्याच्यानंतर त्याला त्याच्या पप्प्याची मम्मी आवडती, पप्प्याची मम्मी गेली, त्याच्यानंतर त्याला कोण आवडते, पप्पे आवडते, मग त्याचा मुलगा आवडतो. अशी आवडी बदलते. आता निरंतर आवडते का आवडी बदलली, आपली आवडी बदलली वयानुसार, काळानुसार आपली आवडी बदलते. कशी हो, आपण आंघोळी का करतो, म्हणजे आपण बैलाला आंघोळ का घालतो, पोळ्याने. पोळ्याच्या दिवशी जर बैल पाहिला तर माणसाला कधी कधी वाटते आपण काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, बैल व्हायला पाहिजे. पण कवा, पोळ्याला पाहिलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं, त्याच्याच खांद्यावरती आवडी बदलली. अहो जास्त कशाला बापू, मग आपलं लय झालं, यायचं काहीच नाही झालं आहे का नाही, घेऊ यायला की मधात एकदा, असू द्या. आवडी ही स्थळानुसार बदलली. जर आपण यात्रेत आलो, बरोबर आहे, पंढरपूरला आलो, लोक दर्शनाच्या बारीक राहतात. पांडुरंगा एकदा तो दर्शन झाले, मुक्तच झाले. पांडुरंग भगवान परमात्मा समोर राहते, लवकर उद्या 6च्याच गाडीनं मी ते काही काम. ज्यावेळेस आपली तिथं राहतो त्यावेळेस आवडी बदलली, जेव्हा पुढे गेल्यावर आवडी बदलली. पण का हो, तुम्हाला निरंतर आवडते म्हणजे कसं आवडते, भजावानी आवडते का निरंतर, भजन होते ते लेवड्या निघल्या, विठाला आवडी बदलती. एक जण काय पाहिजे, एका घरी एक बिमार माणसं होती, तो सहज आला, म्हणजे बाबा याला आवडते, पण निरंतर आवडते. मग ते बिमार होते, त्यांना अशा तापाच्या गोळ्या घेतल्या, खाल्ल्या, पाणी पिलं, तेव्हा गोळ्या घेतल्यानंतर भजे खाल्ले, ते चावले, पण त्या गोळ्या पाहिल्या. मग म्हणे बाबा या बापूला आवडतं, एकच आवडतं काय, गोळ्या. मग ते बापू त्याच्या घरी गेले, पाहुण्या रावणात चालतं तसं, हे याच्या घरी, हे त्याच्या घरी, कोणीच कोणाच्या घरी नसतं, ते घरी राहतात. फक्त ते काय म्हणतात, उघडं पाठवलं म्हणून कपड्यासाठी जातात, असू द्या. तर ते बापू गेल्यानंतर त्यानं चहा घ्या केला, आणि चहा केल्यानंतर त्यांनी जेवायला बसायला लगेच गोळ्या आणल्या. गोळ्याचे नाव सांगत नाही, मला तेवढ्याच पाहते, इन्सुलायझिन, पॅरासिटामोल, ओमी, सिट्रॅझिन, 4-5 गोळ्या आणल्या. म्हणे बापू या गोळ्या घ्या. जेवायचा टाइम नाही, गोळ्या कसं होय, नाही आम्ही त्या दिवशी तुमच्या घरी आलो होतो, तुम्ही काय खात होते, गोळ्या. खरंच त्या गोळ्या खाऊ घालाव का. त्यावेळेस जी गोळ्या घेत होती ते का, ती थलची आवड शरीरातून तिची होती म्हणून. पण ही थलची जी आवड आहे, ती आवडी निरंतर गोळ्यावर आहे का नाही, ती वेगळी झाली पाहिजे. मग देवाला तसंच आहे, देव आवडावा ना तर निरंतर आवडावा, नाही तर असं कुचकामी आवड आपल्यासारखी देवाची नसावी. देवाची आवडी सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, तुझ वाचोनी केशवा अनु नावडे, तुझ वाचोनी केशवा अनु नावडे, तुझ वाचोनी केशवा अनु नावडे, तुझ वाचोनी केशवा अनु नावडे. जीवीची आजीवा प्रेम भावाची आवा, तुझ वाचोनी केशवा अनु नावडे.
झालं वडे खायचे आली, पण आवडे तरी काय आवडे, कोणचं ध्यान आवडे, सगुण आवडे की निर्गुण आवडे? तुकोबारा म्हणतात सगुण नाही निर्गुण नाही, दोन्हीही आवडे. दोन्ही आवडतं, कसं आवडतं? कोणत्या स्वरूपातलं आवडतं? तर ते म्हणतात ते असं आवडतं अभंगाच्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, तुळशी हार गळा आज पितांबर, तुळशी हार गळा आज पितांबर, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, कासे सुंदर दाना उभ्या विटेवरी, करकटवरी करकटवरी ठेवनिया, सुंदर दाना उभे विटेवरी, तुकोबाराला विचारलं कोणचं आवडते? सुंदर ते ध्यान कसं आवडतं? उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, मला जे ध्यान आवडतं ते सुंदर आवडतं. अहो तुकोबाराय सुंदर तर लेकर बी आहेत ऐका नाही. तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान आवडतं. ते ध्यान कोणचं? हेची ध्यान जे मला निरंतर आवडतं, ज्याच्या ठिकाणी माझं सर्वस्व भाव आहे, ते सुंदर ध्यान हेची ध्यान ते आवडे. आता ते म्हणजे दिशादर्शक, दिशा दर्शक सर्वनाम, ते ते आवडे. कोणचं? हे आणि ते म्हणजे हे कोणचं? ते सगुण ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. ते ध्यान कोणचं? तर ते ध्यान आवडते. कसं आवडते? ते कसं आहे? तर ते सुंदर आहे म्हणून आवडते. ते सुंदर कसं काय सरळ मी तुम्हाला सांगतो, आणि ह्याची कसं काय आवडते हे सांगतो. मला सांगा महिला मंडळ, आता जत्रेत गेल्यावर तुम्ही काय घेता? साधू? जत्रेत गेल्यावर यात्रेची काय खरेदी करता बा? काय खरेदी करतात बरं? साठू. म्हणजे ते साठू असते ना, ते काय म्हणतात त्याला, आपण साठूच म्हणतो का? ते आपले कुड्या करतो म्हणजे महिनाभर, म्हणजे गावात वास. आता कळलं असेल ते काय ते साठू. बरं जत्रेत दुसऱ्या जत्रेत भेटत नाही का देऊ? बाया मेल्या पहिल्या दिवशी आला ना, आता आखी जत्रा आम्हाला पाहिजे साठू कोण घेते? नाही करत मी. मला सांगा साठू घेताना फक्त तुम्ही साठूच घेता का दुसरं काही घेता? साठूच घेता. हेची आवडी चकार वापरा, आणि चकार लय मोकार असो, चकार वापरून हेच आवडते. पण कोणचं? जे सुंदर आहे ते. सुंदर म्हणजे काय? सुंदराचे दोन प्रकार पडतात. कराव काय पडले दोन प्रकार. आता सुंदराचे दोन प्रकार पडतात. म्हणजे कसं? तर सुंदर म्हणजे काय? ज्याच्यापासून आपल्याला सुख होते ते सुंदर. लहानपणी म्हाताऱ्या माणसाला लहान लेकरू आवडते, सुंदर. कोणाला भाजी आवडते चांगली तरीची, ते म्हणजे महाराज कस काय झाली भाजी? ते महाराज म्हणतात एक नंबर. एक काय भाव बाबा, सुंदर म्हणजे नंबर एक. नंबर एक म्हणजे सुंदर. सुंदर म्हणजे काय? सरळ सरळ म्हणजे ज्या वस्तूपासून आपल्याला आनंद होतो, सुख होते, त्याला आपण सुंदर म्हणतो. का हो काय म्हातारा नंबर एक दिसते, लेच गोड सुंदर आहे हो. म्हणजे या वयात म्हातारा दाढी कट ठेवते, काय ते सुंदर. म्हणजे आनंद होणे, सरळ सरळ आनंद. आणि जो सुखरूप आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि आता सुंदर जो आहे तो सुंदर सुखरूप एकच आहे.
म्हणून तुकोबाराय म्हणतात सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो जो सुंदर आहे जो सुखाचा सागर आहे तो भगवान परमात्मा जसा सत चित आनंद आहे तसा जो भगवान परमात्मा जो आहे तो सुंदर आहे आणि सुंदरचे दोन प्रकार पडले जाता जाता सहज सांगून जाईल सुंदरतेचे दोन प्रकार आहेत शंकर दादा एक सांकुश सुंदरता आणि एक निरंकुश सुंदरता सांकुश सुंदरता म्हणजे काय एक महाराज होते महाराजावर नका दुसरा घेऊ म्हणते आमची दाजी होती नाही दाजी नका बाप्पा पाहुणे राहून पण घेता जाऊ द्या ज्ञानू मामा तुम्ही घेऊ नका पण मग एक मंडळी होती आणि त्या मंडळीला त्यांचे मिस्टर खूप आवडायचे हो काय करायचे आवडायचे आणि मंडळीला ते का आवडायचे तिच्यासारखी सोपी भाजी त्या याला आवडायची काय बेसन त्यात टाकले हरभऱ्याचं बी काय होते ते बेसन भाजी आणला कुठून टाकला पाला झाली बेसन भाजी मालकाला ती आवडायची एवढ्या गोष्टीमुळे तिला ती मालक आवडायची भाजीचं टेन्शन नाही मग काय असं जमलं आता ते मग काय झालं भाजी आवडते व्हायला अशी सोनालीच्या जत्रेची गडबड झाली आपल्या जत्रेत जायचं 8 दिवस काय यायचं नाही मालकाला काय करून द्यायचं भाजी मालक म्हणजे अगं हे ऐक ना ते ऐकते का काय हो 8-10 दिवस चालली त्या हाताची सर दुसऱ्या येत मग त्या हातची काय खायची कशाची भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी किती दिवस खासाल 2 आयटम करून घ्यायची एक कढी दुसरी हरभऱ्याची भाजी तुमचं वेळ झाला की खा उद्यापासून दुसऱ्याची हातचं खा असं मग भाज्या बनवल्या 2 कढी बनवली हरभऱ्याची भाजी बनवली भाजी बनवल्यानंतर मग तिनं आपली बॅगी उचलली येते बरं का येणं येते उघडं टोपलं त्याच्यावर एवढा मोठा काय होता गोटा वरुटा काय का नाही तो ठेवला मग आता ती भाजी ठेवली तू तिकडे गेला 4 दिवस झाले ती पुण्याला उशीर झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणे मित्र पाहिजे पण अशी आग लावी म्हणजे असे नाही पाहिजे चांगले पाहिजे का हो म्हणे यार एवढी भाजी आवडते म्हणे तू मग भाजी खायचं गेलं सोडून तिकडेच नेलं मग चाल म्हणे आपण दोघं जीव गेला बोरुटा काढला टोपलं काढलं वरची बुद्धी खाली घेतली 4 दिवस झाली लागेल होती आवडीची भाजी कढी आणि भाजी ताट घेतलं खोल असं 4 बोटं खोल ताट घेतलं मग खोल लगेच चपात्या शेगडीवर भाकर कडक केल्या काय आनंद चुरल्या चपात्या चुरल्या थोडं साईडला मीठ घेतलं एक खाऱ्याची फोड घेतली बघूनही भरलं 1 नंबर वास कढी एकच नंबर कढी घेतली ती भाजी पाहिली हिरवी होती ती झाली पांढरी म्हणजे अशी वेगळी झाली पांढरी म्हणजे चटपट आळ्या ती भाजी घेतली कढीचे अर्धा भगुनं कढी होती भगुनं कढी झाली डबल न वाढली कढी घेतली चुरली खाईल का तू का नाही खाणार ती काय झाली भाजी ही सांकुश सुंदरता जी दुसऱ्यापासून सुंदर आहे ती सांकुश सुंदरता जी काळ वेळेनुसार सुंदर आहे ती सांकुश सुंदरता आणि निरंकुश सुंदरता निरंकुश सुंदरता म्हणजे सुख म्हणजे तो भगवान परमात्मा म्हणून आम्हाला जे ध्यान आवडतं ते निरंकुश ध्यान आवडते आता सुखाचे 2 प्रकार एक सुख आणि एक सुखाभास विठ्ठल विठ्ठल भाजी जमली हो पण आता उलचकन जाऊ देऊ नका तुकोबरा म्हणले मग भाजी नंबर 1 आहे सुख नंबर 1 आहे तो भगवान परमात्मा मला आवडतो पण तो भगवान परमात्मा ज्या स्वरूपात मी पाहतो त्याच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल आणि पितांबर असेल तर आमच्या श्री बालाजीच्या आई कुठं काय असते पितांबर असते तुळशीची माळ असते पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला एकच आवडते आणि जो आवडते तो त्या स्वरूपात आवडते सुंदर ते ध्यान हे विटेवरी करकटावरी ठेवून या कटेवर कर का ठेवतो तो भगवान परमात्मा
तुम्ही सगुणाची उपासना करा का निर्गुणाची उपासना करा, भिवू नका. भवतारेचं पाणी किती आहे? एवढंच आहे. पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या, कार्य करीतोसी चिंता. पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या, म्हणून कटीवर काय ठेवलेलं आहे? कर ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे तो कसा आहे? पिवळा पितांबर गगनी झळकला या न्यायानं तो, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. हेची ध्यान तुकोबार आहे. तुम्हाला तेच ध्यान आवडते, सुंदर दी आवडते. सुंदर म्हणजे काय? एका मिनिटात तुम्हाला 6 प्रकार सांगतो सुंदर ते, पण राहू द्या आता, नंतर सांगेन. एवढ्यात जमत नसते का? जे सुंदर असते ते सुंदर वाटत नाही. काय सुंदर नसते पण सुंदर वाटते. काय सुंदर वाटत नाही पण सुंदरच नसते. काय सुंदर बी असते पण सुंदर वाटते, आणि काही सुंदरच नसते पण सुंदर बी वाटते. विठाला 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 सुंदर आहे ते ध्यान तुम्हाला आवडतं. पण का हो, कधी कधी तुम्हाला जे आवडतं ते उपेक्ष स्वरूपानं आवडतं, क्लेश स्वरूपानं आवडतं, प्रिय स्वरूपानं आवडतं का अतिप्रिय स्वरूपानं आवडतं. क्लेश म्हणजे काय? की ज्याच्यापासून आपल्याला दुःख होते ते क्लेश, ज्याच्यापासून आपल्याला सुख नाही आणि दुःख नाही ते उपेक्ष, आणि जे आपल्यालाच आवडते ते प्रिय, आणि जे आपल्या आत्मतत्वापेक्षा आवडतं ते अतिप्रिय. कोणचं आवडते? आम्हाला अतिप्रिय आवडते. पैसा आवडतो कोणाला? तुम्हाला नाही आवडत का? आवडतो. वित्तात पुत्रप्रिय, पुत्रात पिंड पिंडात तथेंद्रिया, इंद्रियात प्राणप्रिय, प्राणात आत्मा प्रियम परः. म्हणजे आपल्याला जे आवडतं ते आपलं आत्मस्वरूप आवडतं. जसा एक भाव याच्यात बघा, भगवान परमात्मा ज्यावेळेस आपल्या आत बसतो, आत आत काम करताना सोडून, तर त्यावेळेस जो नयनामध्ये येतो ना, त्यावेळेस त्याला एक जग सुंदर दिसतो. नाही तर ते विकार पाहता, विकार पुरुष आणि विचार शून्य पुरुष. मग तो खूप बरा आहे. तुम्ही सारीकडे पाहता तुम्हाला देवच दिसतो. हो, नर नारी बाळ अवघा नारायण, आम्हाला तो देव दिसतो. पण का हो, आम्हाला पूजा करायची, मग आम्ही कोणत्या इने करायला लावा बुक्का? का ज्याच्या घरात माणूस आहे त्याले बुक्का लावतो का? त्याले बुक्के नका लावू, बुक्का झाले लावा. जो विटीवर उभा आहे, कटेवर हात आहे, पण कसा आहे? ज्याच्या कानात मकर कुंडली, गणपती श्रवणी, कंठी कस्तुभ मणी विराजित, तो आवडतो. तो एवढा आवडतो की त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. आणि त्याला मी सतत निरंतर पाहिल. अभंगाच्या शेवटच्या तू कामने माझे हेची सर्व सुख, 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 कामने माझेची सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार कासे पितांबर, आवडीने
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेन श्रीमुख आवडीने. श्री तुकोबारांनी या अभंगात आपण उपक्रम उपसंहाराच्या नियमात जर बघितलं, श्री तुकोबारा म्हणला जे सुख आहे जे सुंदर आहे तेच मला निरंतर आवडे. तुका म्हणे माझे हेची 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 दोन ठिकाणी दोन शब्द आले. हेची आवडे निरंतर आवडे तिथं हेची. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आवडे. सुख आवडे ते सुख जे आहे तो भगवान परमात्मा जो आहे तो निर्गुणी निराकारे सच्चिद आनंद स्वरूपे. हे नाव आहे त्याले गगनाचे प्रावरण आहे रूपवर्ण गुणचे भक्कम. हे बघा श्रुतीने म्हणते असं मी आगा सांगा पांढऱ्याचा महाराज असू द्या. मग एवढा जो भगवान परमात्मा आहे सच्चित आनंद असं ज्याचं निर्गुण स्वरूप आहे तो भगवान परमात्मा कुठं आला? पंढरपूरला आला. मायेचा आश्रय घेऊन आला. आल्यानंतर पुंडलिकान सांगितलं तसा ज्या पुंडलिकान दिलेली वीट तिथं तो जसा माहीत तसं ते सर्व सुख सुंदर ते ध्यान ते सर्व सुख हेची ध्यान हेची सर्व सुख आवडी निरंतर तिथं आवडी आणि इथं आवडी. म्हणून देवाला काय लागतो तो महत्वाचा भाव. नाही तर बाई मिले चांगली नागाले खंबा करावं लागते कामाचं नाही. कळलं का तुम्हाला? बाई दिसाय चांगली नागात नक्की म्हणजे चांगली असं माझमध्ये तसं देवाले सारं आहे आणि भाव नसेल तर काही लागणार नाही. म्हणून देवाला भाव लागतो आणि भावासोबत देवाला आणि आवडी बी आवडी अंतकरणानुसार त्याच्याचं अंतकरण पाप पुण्य त्याची संगत त्यांना आवडी असते असो. मग देवाला भाव लागतो. मग आता तुम्ही भावाने देवाचं एकदा काय करा नामस्मरण करा. विठोबा त्याच्याशिवाय दुसरं सुखरूप काही नाही. हे सर्व काही हे फक्त आपल्याला पुस्तक दिलेले. याचा जास्त नाद करायचा नाही. याच्या नादात गेली की नाद फसला आणि याचाच नाद करायचा माझा देवाचा करायचा. का देवाने थोडस दिलं पुढचं काहीतरी कसं दिलं बघा माहिती का? मान मेरा कहना नहीं तो पछताएगा. माटी का खिलौना माटी में मिल जाएगा. मान मेरा कहना नहीं तो पछताएगा. माटी का खिलौना माटी में मिल जाएगा. सुंदर यौवन मद में भूला काम क्रोध विकार में झूला. एक दिन हमसा अकेला उड़ जाएगा. माटी का खिलौना माटी में मिल जाएगा. आणि जर हे नाही कळालं हे जरी नाही कळालं आढावा असते ती पुढचं ब्रेकच्या बाद असते हो. हे जरी नाही कळालं तरी दुसरा असू द्या. दुसरा जन्मयोग केवढा का म्हणे गर्भवासी सुखी झालावे आम्हास. श्री तुकोबारायांची श्री भगवंताची जशी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सेवा करण्याचा योग आला तसा मी तुमच्यापुढे हा भाव मांडला. हा असाच असेल असं नाही पण असा नसून दुसरा नसेल असं काहीच नाही. असाच असं का हे जे आहे हे संतांचं जे काही आहे ते संतांचं. जे संतांनी आमच्या पदरात घातलं तेच आम्ही तुम्हाला देतोय वाटतोय. आणि
हिच्यातून जे बरोबर आहे ते संतांचं आहे आणि हिच्यातून जे काही चुकलं असेल बोलताना एखादा शब्द इकडे गेलेला असेल एखादा अपसिद्धांत एखादा रसवदीर्घ चुकला असेल तर हा तुमच्या संगतीचा परिणाम आहे संतांच्या नाही बापू तुमच्या संगतीचा माया तुम्ही सारखीच तिच्या नांदी लागलं की बिघडलं याच्या संग आलं की बिघडलं असो जे काही आहे हे तुमचंच आहे तुम्ही तुमचाच आहे आणि हे तुम्हालाच समर्पण झालेली सेवा ईश्वरांच्या चरणी समर्पण करून त्याचप्रमाणे वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ ब्रह्मविद्व श्री गुरु विश्राम बापू महाराज असतील श्री गुरु राऊत बाबा असतील श्री गुरु हरिचैतन्यानंद सरस्वती बाबा असतील श्री गुरु कृष्ण चैतन्य बाबा असतील आता काय सांगा एवढे गुरु झाला की महापय म्हणजे तारू असा सोपा होईल हे गुरु आणि त्याच्यानंतर मी सुरू असू द्या सर्वांच्या चरणी या वाकपुष्पाचे एक एक पाकळी करून साऱ्याच्या चरणावर देऊ आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पण करतो आणि एकच जाता जाता सांगतो काहीच नाही सांगत ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम. आता 7 दिवस टेन्शन घ्यायचं नाही अन्नदान वाटणीचं काय ना अन्नदान म्हणजे सोल्याचं 7 दिवस फुकलं आणि लागलं काय माग वरण 7 दिवस टेन्शन नका घेऊ कथा ऐकायला देवाची सेवा करा 7 दिवस ज्याला कीर्तनीचं केलं त्याला तेच फळे ज्यानं चट्या उचल्या त्याला तेच फळे प्रत्येक गोष्टीला इथं फळ एकच आहे फक्त आवडी आणि भाव लागतो म्हणून सर्वांनी आवडीने भावी हरिनाम घेशील तुझी चिंता द्याशी सर्व आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेतल्यानं काही बरं होत नाही कसं राहायचं आनंदी राहायचं टेन्शन घ्यायचं नाही लहान लेकरे त्या लहान लेकराला सांभाळायचं एखादा मोठा होईल कीर्तनकार होईल आमच्यासारखे कीर्तनकार होऊ शकतात तर हे तर हुशार आहेत बापू हे का नाही म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तनाच्या वाकपुष्पाला या ठिकाणी थांबतो दादा चाल राहू दे आजच्या दिवस उद्या म्हणून उरलेलं जय विठ्ठल जय जय विठ्ठल.